आज कोर्टामध्ये कलम 313 CRPC प्रमाणे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी प्रक्रिया होती। त्या अनुषंगाने राजसाहेब आणि बाकीचे पण पक्षकार जे होते त्यांच्या सर्वांच्या जबानी घेतण्यात आल्या। जबानी रेकॉर्ड झाल्यानंतर प्रक्रिया ती संपवली। आता जी नेक्स्ट स्टेप आहे ते फायनल आर्ग्युमेंट्स फ्रॉम द प्रॉसिक्युशन अँड डिफेन्स साइडने होणार। टोटल 7 जण, 7+1 8 जण होते लोक। गेल्या वेळेस राजसाहेबांना ज्यावेळेस जे आहे न्यायाधीशांनी विचारलं की तुम्हाला हा गुन्हा कबूल आहे का, त्यानंतर त्यांनी तिथे सांगितलं की त्या प्रकरणाचे नेमकं काय घडलं नाही, त्यांनी सुरुवातीला पण सांगितलेलं या गुन्ह्याशी माझा काही संबंध नाही आहे किंवा जेव्हा गुन्हा घडला त्यावेळी ते नाशिकमध्ये होते, घटनास्थळावर हजर वगैरे नव्हते ते। आज काही युक्तिवाद झाला नाही, आज फक्त ही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आली। तारीख नेक्स्ट स्टेटमेंट नेक्स्ट डेट 18 मे। नाही 18 मेला नाही, 2008 पासून व्हेरी सून, तारीख सांगता येणार नाही। किती लोकांचे स्टेटमेंट घेण्यात आले? तपास अधिकारी जे आहेत अरुण जगताप म्हणून त्यांनी तुमच्या विरोधात तपासाची परवानगी मिळवली, त्यावेळी दबावामध्ये उत्तर असं होतं की तत्कालीन सरकारने दबावापोटी आणि जाणीव नाही, ते माझ्या पक्षकारांचं ते उत्तर नव्हतं, ते दुसरे जे पक्षकार होते त्यांचं उत्तर होतं ते। आणि याच्यामध्ये राज ठाकरे यांनी उल्लेख केला होता की घटनेच्या वेळी ते नव्हते, तो प्रश्न काय होता, उत्तर काय? ही जेव्हा घटना घडली त्यावेळेला ते सीन ऑफ ऑफेन्सला हजर नव्हते, ते नाशिकमध्ये हजर होते। तो प्रश्न त्यांना विचारण्यात आला। जे आरोप राज ठाकरे केले सर्व आरोप त्यांनी फेटाळले। होय होय, गुन्हा दाखल तो खोटा दाखल केलेला आहे। हो, पुढील सुनावणी काय सांगितलं? पुढील सुनावणी कधी आहे? 18 मे। राज ठाकरे अपेक्षित आहे ना 18 तारखेला? नाही, 18ला नाही।